लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं संस्थेतर्फे सलग 14व्या वर्षी 12 ते 14 जुलै असे 3 दिवस ज्येष्ठ विचारवंत विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान या व्याख्यानमालेला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे। गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दररोज सायंकाळी 6 वाजता ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। दरम्यान सर्वप्रथम स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून या व्याख्यानमालेला सुरुवात झाली। बारा जुलै रोजी अग्निशिखा स्त्रिया आणि 13 जुलैला तरुणांसाठी मी प्रेरक मंत्र आणि 14 जुलैला मोदीजी लढाई जिंकली पण युद्ध जिंकायचे आहे या विषयांवर विचार मांडले जात आहेत। दरम्यान काल 12 जुलै रोजी अग्निशिखा स्त्रिया या विषयावर विद्या वाचस्पती विवेक घळसासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। या व्याख्यानामध्ये हिरे कुटुंबातला मी वडील झाला आणि त्यामुळे माझ्याच घरातलं हे व्याख्यान मला आणि त्यामुळे कसलीही औपचारिकता माझ्या बाजूनी आणि हिरे परिवाराच्या बाजूनी नसते। त्यामुळे मोकळेपणाने काही विषय मांडला आणि जो हेतू आहे मूळ या व्याख्यानमालेचा की नुसतीच करमणूक नाही तर काही गोष्टी ज्याची आज वर्तमानामध्ये समाजातल्या सर्व स्तरांना आवश्यकता आहे असे विषय थोडे गंभीरतापूर्वक मांडले गेले पाहिजे। आजचा जो विषय आहे अग्निशिखा स्त्रिया, तो मातृशक्तीला अर्पण करण्याचं कारणही तेच आहे की स्त्रियांच्या विषयी हा विषय सगळं जगच एका सांस्कृतिक आंदोलनामध्ये मिसळणीमध्ये घुसळणीमध्ये सध्या चाललंय। एका युग परिवर्तनाची सुरुवात झाली असंही काही जाणते लोक म्हणतात, पण ही सगळी अभिसरणाची जी प्रक्रिया आहे, सांस्कृतिक घुसळणीची प्रक्रिया आहे, तशी ती प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कालखंडामध्ये होतच असते। पण या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची घुसळण होते आहे त्याच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे।
जगभर हे सुरू आहे आणि हे सुरू असलंही पाहिजे. आपल्याकडचं चांगलं आपण जगाला दिलं पाहिजे, जगातलं चांगलं आपण घेतलं पाहिजे आणि अशी सांस्कृतिक देवाणघेवाण पिढी दर पिढी होत आलेली आहे. आताही ती चालू आहे. फक्त सध्याच्या घुसळणीमध्ये देवाणघेवाणीमध्ये एक गुणात्मक फरक पडला आणि त्या गुणात्मक फरकाकडे आपण जर सावधपणे पाहिलं नाही तर एक टप्पा असा येईल आपल्या जीवनामध्ये जो आपण येऊ देणार नाही आहोत. पण येण्याचा धोका आहे की आपण काही जगाला देऊ अशी स्थितीच राहणार नाही. दरम्यान 3 दिवसीय या व्याख्यानमालेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केलेले आहे. दरम्यान काल पार पडलेल्या या सोहळ्यासाठी आमदार सीमा हिरे, नितीन ठाकरे, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, प्रशांत जाधव, योगेश हिरे, कृष्णराव मोरे, विजय नवल पाटील, निशिगंधा मोगल, श्याम बडोदे तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची खास उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.